महाराष्ट्रातल्या 18,000 मराठी शाळा बंद होण्याच्या निर्णयावर आज आपण एक झटपट नजर टाकूया. या सोर्सेसनुसार एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फटका सामान्य पालक आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे पालकांवर पडणारा प्रचंड आर्थिक भार. तुम्हीच विचार करा ना, मुलांना आता महागड्या खाजगी शाळांमध्ये टाकावं लागेल. म्हणजे फक्त मोठी फी नाही, तर डोनेशन, दोन युनिफॉर्म, वेगवेगळ्या स्पर्धांची वेगळी फी, यामुळे पालकांचं बजेटच कोलमडणार आहे. बरं, हा फक्त पैशांचा प्रश्न नाहीये. दुसरी एक मोठी समस्या आहे ती म्हणजे व्यवस्थेतला घोळ. म्हणजे बघा, एकीकडे जिल्हा परिषदेचा शिक्षक सरकारकडून पूर्ण पगार घेतोय, पण त्याचं सगळं लक्ष स्वतःच्या खाजगी संस्थेवर आहे. आणि यामुळे होतंय काय की सरकारी शाळांमधली मुलांची संख्या कमी होतीये. तक्रार करूनही अधिकारी काहीच करत नाहीयेत. आणि हो, यासाठी फक्त सरकारला दोष देऊन चालणार नाही. तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे यात कुठेतरी आपली म्हणजे लोकांचीही चूक आहे. आपणच इंग्रजी माध्यमाच्या आणि खाजगी शाळांना इतकं महत्त्व दिलं की ज्या मराठी शाळेत आपण घडलो तिचा आपल्याला विसरच पडला. त्यामुळे या शाळा वाचवायच्या असतील तर आता लोकांनीच आवाज उठवला पाहिजे. थोडक्यात, सरकारी उदासीनता आणि खाजगीकरणाच्या कचाट्यात महाराष्ट्रातल्या मराठी शाळा आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अडकलं आहे.